हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मॅथ लर्निंग पॉइंट अँड रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वीचे बोर्डाचे पेपर जवळ येत आहे, तर त्या अनुषंगाने आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचा प्रॅक्टिस सेट 1.1. तर पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही ऍक्टिव्हिटी मी या ठिकाणी ऍक्टिव्हिटी नाही घेतली, मी पूर्ण प्रश्न तुम्हाला समजून सांगणार आहे आणि गणिताची भीती घालवणार आहे. तर बघा इथं घेतलं मी 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12. आता इथं काय झालं, एक प्लस आणि मायनस साइन आहे, तर अशा वेळेस काय करायचं, ऍडिंग इक्वेशन करायचं. मग 3y आणि 3y हे प्लस मायनस आहे, तो गेट कॅन्सल झाला. 5 आणि 2 किती होईल, 7x होतील. आणि याचं पण आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावी लागेल. म्हणजे 12 + 9 जर ऍडिशन केली तर आपल्याला किती मिळाले, 21. म्हणजेच काय मिळाले, तर देअरफॉर 7x = किती मिळाले, 21. तर आपण x ची व्हॅल्यू शोधून घेऊया. x = 21/7 म्हणजे 7 1 जा 7, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, तर x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 3. मग आता x ची व्हॅल्यू मिळाली. मग अशीच आपल्याला कशाची व्हॅल्यू शोधायची आहे, y ची व्हॅल्यू शोधायची. मग बघा इथं फक्त काय करायचं, पुट x = 3 इन इक्वेशन फर्स्ट. बघा इथे तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता, पुट करू शकता, दोन्ही चालेल, किंवा कीप करू शकता. मग पुट x = 3 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट कोणतं आहे आपलं, 5x + 3y = 9. मग इथं घेऊन टाकू आपण 5x + 3y = 9. मग याच्यामध्ये आपल्याला x च्या जागेवरती किती ठेवायचे, 3 ठेवायचे. मग 5 × 3 + 3y = 9. बघा किती सोपं आहे. आता 5 3 जा 15 + 3y = 9. मग 3y = 9 - 15. म्हणजेच आता वरती लिहितो मी की काय, 3y = किती राहिले बघा, 9 मधून 15 जात नाही, 15 मधून 9 काढा, किती राहतील, 6 राहतील. पण कोणते, मायनस, का, मोठ्या संख्येचं साइन. मग इथं काय येईल, y = -6/3. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 3 1 3, 3 2 6 म्हणजे -2. बघा या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3 मिळाली, y ची व्हॅल्यू 2. मग त्याला आपण लिहून घेऊ, x आणि y जो असेल तो किती मिळाला, 3 आणि -2 म्हणजे 3 आणि -2 मिळालेला आहे. तर इथं आपण खाली लिहू शकतो की दिस इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रश्न बघितलेला आहे. तर याचा स्क्रीनशॉट सर्वांनी काढून घ्यायचा आहे. लगेच आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे, 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. मग हा प्रश्न सोडवायचा आहे. तर अगोदर प्रत्येक पद्धतीप्रमाणे आपण या ठिकाणी मांडून घेऊया. 3a + 5b = 26 मांडला. त्यानंतर आपण पुढे काय करतो, हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि इथं घेऊया a + 5b = 22 इक्वेशन नंबर सेकंड. बघा आता या ठिकाणी काय झालेलं विद्यार्थी मित्रांनो, की दोन्हीही साइन प्लस आलेले. काय सांगतोय मी, बघा की लक्ष द्यायचंय माझ्याकडे, की इथं पण प्लस आलेले आणि इथं पण प्लस आलेले. मग अशा वेळेस करायचं काय, कोणत्या पद्धतीने सोडवायचं. तर मग सोपी मेथड आहे, ज्यावेळेस दोन्ही प्लस असेल तर त्याला सबट्रॅक्ट म्हणायचं. काय म्हणायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन. काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन. पण आता इथं पण लिनियर इक्वेशन ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो तर खालचं जे इक्वेशन असेल त्याचे साइन काय होतात, चेंज होतात. म्हणजे इथं प्लस तर मायनस झालं, प्लस मायनस प्लस मायनस. आता 5b काय होईल, गेट कॅन्सल. 3a मधून a गेला, राहिला फक्त 2a आणि 26 मधून 22 गेला, राहिला किती, 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, 2a = मिळालं आपल्याला 4. मग a ची व्हॅल्यू शोधत असताना काय करणार आहे आपण, a = 4 किती होईल, 2. a = 4 काय होणार आहे, 2 होणार आहे. तर मग या ठिकाणी 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याकडे जी आहे ती किती मिळाली, 2 आलेली
आहे. बघा ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, आता शोधायची कोणती, मग बी ची शोधायची. मग तिला काय करायचं, पहिल्या इक्वेशन मध्ये जसं आपण काय केलं होतं, पुट ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. बघा पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला फक्त एक्स होता, इथं काय झाला, ए झाला. पहिले काय केलं होतं, पुट एक्स इज इक्वल टू घेतला होता, पण इथं काय आता पुट ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन आपलं हे आहे. मग घेऊ आपण 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. मग आता 3 इंटू ए च्या जागेवर काय टाकायचं आपल्याला, 2 टाकायचा आहे, प्लस 5b ऍज वेल ऍज 26 सुद्धा जसंच तसा. बघा मग 3 टू जा 6 प्लस 5b इज इक्वल टू 26, म्हणजेच 5b इज इक्वल टू 26 मायनस 6. मग आता आपल्याला मिळालं काय, 5b इज इक्वल टू 26 मधून 6 गेले, खाली किती राहिले 20, म्हणजे b इज इक्वल टू काय झाला 20/5, म्हणजे b ची व्हॅल्यू 5 1 जा 5, 5 4 जा 20, b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. बघा a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू दोन्ही मिळाल्या. a ची व्हॅल्यू होती 2 आणि b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4, म्हणजे त्या ठिकाणी आपण लिहू शकतो दिस इज सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. बघा किती सोपं आहे. बघा आपल्याला 10वी बोर्डला आउट ऑफ मार्क पाडायचे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे की कशा पद्धतीने अभ्यास करावा, कशा पद्धतीने गणित सोडवावे आणि ट्रिक कोणत्या त्याही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा दुसऱ्याही प्रश्नाचा स्क्रीनशॉट सर्वांनी मारून घ्यायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा प्रश्न आपल्या इथं आहे की x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x प्लस 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता याला कसं सोडवायचं ते आपण बघणार आहोत. मग इथं लिहून घेऊ आपण एकदा, x प्लस 7y बरोबर 10 म्हणजे इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर फर्स्ट, आणि इथं आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा ज्यावेळेस आपण पहिलं ते ऍक्टिव्हिटी होती त्या ऍक्टिव्हिटीला आणि पहिल्या इक्वेशनला काय केलं, मल्टिप्लाय केलं, सॉरी डायरेक्टली सबट्रॅक्शन केलं होतं, पण इथं मल्टिप्लाय करावं लागणार आहे कारण की प्लस मायनस आहे पण दोन्ही गेट कॅन्सल होणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, जो मिडलचे नंबर आहे बघा, या मिडलचे जे नंबर आहे त्या 7 ने खालच्या इक्वेशनला म्हणजे सेकंड नंबरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने फर्स्ट नंबरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. सहजासहजी मिडलची घ्यायची म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. म्हणजेच काय, याला कितीने इंटू करणार आहे 2 ने आणि याला कितीने करायचं 7 ने. बरोबर, मग करूया आपण. आता याला 2 ने इंटू करायचं म्हणजे 2 इंटू एक्स काय होईल, 2x होतील, 2 इंटू 7y किती होतील 14y होतील आणि 2 10 जा 20 होईल. आता 7 ने याला इंटू करू, 7 3 जा 21x मायनस तसे 7 2 जा 14y इज इक्वल टू 7 7 जा 49. आता या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला मिळाले. मग याला तुम्ही नावही देऊ शकता. समजा एखाद्याला वाटलं सर ही नवीन इक्वेशन मिळालं, ती इक्वेशन नंबर 3 4 आपण याला करू शकतो. बरोबर आहे की नाही. मग आता याला पुढे काय करायचं, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, दोन्ही व्हेरिएबल सेम आले, यामुळे आपण काय करू शकतो, ऍडिंग इक्वेशन ऍड करायचं. याला दोन्ही गेट कॅन्सल, 22 इथं 2 आणि 21 म्हणजे 2 आणि 21 किती होतात 23x इज इक्वल टू, बघा 20 आणि 49 आहे, हा 9 ऍज वेल ऍज 2 4 किती होणार आहे 6. म्हणजे आपल्याला काय मिळालं या ठिकाणी की 23x इज इक्वल टू 69. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, x इज इक्वल टू 69/23. बघा मग 23 चा जर पाठ असेल 23 वन 23 22 2 जा 46 आणि 23 3 जा 69 होतात. म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळाली, x इज इक्वल टू किती मिळाला 3 मिळालेला आहे. सोपं आहे, एकदम सोपं. x मिळाला म्हणजे y तर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने काढता येतो. मग इथं काय करायचं, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला ठेवायचंय, फर्स्ट इक्वेशन काय आपलं x प्लस 7y इज इक्वल टू किती आहे 10 आहे. मग x च्या जागेवर 3 ठेवायचे, मग इथे ठेवले 3 प्लस 7y इज इक्वल टू 10. बरोबर आहे. मग आता याला काय करावं लागेल, हे 7y जे आहे त्याला इकडे घेऊन टाकू, 7y इज इक्वल टू
10 मायनस 3 म्हणजे 7y ची व्हॅल्यू काय झाली आपल्याला 7 आली. 7y ची 7. मग y ची काढायची आहे. मग y इज इक्वल टू 7/7. मग y ची व्हॅल्यू काय येणार आहे आपल्याकडं 1 आलेली आहे. काय आलेली 1. बघा x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 1. म्हणजे अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी आपण असं लिहून घ्यायचं x आणि y किती मिळाली 3 आणि 1. मग इथं आपण लिहू शकतो धिस इज सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं आहे. आपल्याला फक्त लक्ष द्यावं लागेल आणि मेथड कळून घ्यावी लागेल. मग अशा पद्धतीने आपण हे सोडवलं. याचा सर्वांनी स्क्रीनशॉट मारायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न आपल्याकडे आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस y इज इक्वल टू 13. प्रश्न सगळेचे सगळे सोपे आहे. फक्त सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या. पूर्ण चॅनल जे काही पूर्ण आपला व्हिडिओ आहे तो पूर्ण व्हिडिओ पहा आणि हा प्रॅक्टिस सेट समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर बघा या ठिकाणी काय होणार आहे की 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 इक्वेशन नंबर फर्स्ट झालेला आहे. आणि दुसरं काय आहे 2x प्लस y इज इक्वल टू 13 इक्वेशन नंबर सेकंड झाले. आता बघा या ठिकाणी तसं प्लस मायनस आहे ऍडिंग करू शकतो. पण काय झालं की सेम व्हेरिएबल आपल्याला दिसत नाहीये. इथं आहे पण इथं ऍडिंग होणार नाही. गेट कॅन्सल होणार नाही. मग अशा वेळेस आपण या 3 ने याला जर गुणलं तर बघा 3 ने याला गुणल्यानंतर याची व्हॅल्यू इथं 3 होणार आहे आणि y ने जर त्याला गुणलं तर वरच्याची व्हॅल्यू तशी तशी राहणार आहे. 1 ने गुणलं y जवळ 1 आहे म्हणजे 1 ने गुणलं तर व्हॅल्यू तशी तशी राहणार आहे. तर मग आपण काय करू इक्वेशन 2 ला 3 ने काय करून घेऊ इनटू करून घेऊ. पहिलं इक्वेशन तर तसं लिहून घ्या. काय आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. ओके. मग आता दुसरं इक्वेशन काय आपलं की त्याला इनटू करायचंय कितीने 3 ने 3 टू जा 6x 3 प्लस जसं 3 इंटू y किती झाले 3y आणि 3 13 जात म्हणजे 13 ग 13 23 13 39 13 + 13 13 टू द 26 आणि 13 3 जा किती होतात 39 बरोबर. मग या ठिकाणी आपण घेतले 39. बघा आता याला काय करावं लागणार आहे की हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे हे इक्वेशन नंबर सेकंड आहे. आता दोन्ही प्लस मायनस आहे 3 3 सेम आले ऍडिंग आपण करू शकतो. काय करू शकतो ऍडिंग इक्वेशन करू शकतो. बघा दोन्ही गेट कॅन्सल झाले मायनस प्लस गेट कॅन्सल होतात. 2 प्लस 6 किती होतील 8x इज इक्वल टू 9 9 18 1 कॅरी आला 3 प्लस 1 4 48 आले. म्हणजेच आपल्याला काय मिळालं 8x इज इक्वल टू काय मिळाले 48 मिळाले बरोबर. आता पुढे काय की x इज इक्वल टू काय होईल 48/8 किती होईल मग x ची व्हॅल्यू 8 1 8 8 2 16 8 3 24 8 32 8 45 8 सक 48 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली 6 मिळाली. म्हणजेच काय 8 6 जा 48 होतात म्हणून x ची व्हॅल्यू 6 मिळाली. मग x ची जर 6 मिळाली तर आता पुढे बघा ती काय करायची पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन फर्स्ट. बघा फर्स्ट नंबरचं इक्वेशन काय आपलं ते लिहून घ्यायचं. कोणतं फर्स्ट नंबरचं इक्वेशन बघा 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. बघा मग आता इथं काय येणार आहे 2 इंटू x x ची व्हॅल्यू किती आहे 6 मायनस बरोबर आहे. मग मायनस इथं घेतला आपण 3y इज इक्वल टू 9. इथं काय 2 6 जा 12 मायनस 3y इज इक्वल टू 9 मायनस 3y इज इक्वल टू 9. आता हा 12 जो आहे तो पॉझिटिव्ह आहे इकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला जातोय तो मायनस होऊन जाईल. इथं -12 म्हणजे मायनस 3y इज इक्वल टू मायनस किती आले 3 म्हणजे y इज इक्वल आता मायनस मायनस दोन्ही गेट कॅन्सल होणार आहे. त्या घेतल्या तरी नाही तरी कारण की या दोन्ही काय होणार आहे गेट कॅन्सल होणार आहे. मग इथं डायरेक्ट घेतो मी y इज इक्वल टू 3/3 y ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 1 म्हणजे आपण x मिळाला x मिळाला आपल्याकडे 6 आणि y मिळाला 1 म्हणजे बघा x 6 आणि y किती मिळाला 1 मिळालेला आहे. मग इथं आपण घेऊ शकतो x y किती आहे 6 आणि 1. धिस इज सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. बघा एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही. मी काय केलं फक्त इथं पहिला जो होता 3 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तेवढं एक्सचेंज झालं
आणि जशी मेथड आहे प्रत्येक पहिल्या इक्वेशन पासून तीच मेथड आपण वापरतोय. मग याच पद्धतीने हे जे काही तिसरं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, लगेचच आपण चौथं इक्वेशन बघूया. तर बघा आता पुढचा प्रश्न आहे आपला जो काही 4 नंबरचा आहे. आय थिंक या 4 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, 4 नंबरचाच आहे का बघून घेऊ आपण. हो 4 नंबरचा प्रश्न आहे आणि 4 नंबरचा प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. प्रश्न काय आहे, 5m + 3n = 19 आणि m + 6n = 7 असा आपला प्रश्न आहे. मग याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, घेऊन घ्यायचं आहे 5m + 3n = 19. इक्वेशन नंबर काय आहे, फर्स्ट, इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि इथं घेतोय आपण m - 6n = -7 इक्वेशन नंबर सेकंड. बघा आता इथं पण या ठिकाणी 3 आणि 6 आहे, इथं 5 आणि 1 आहे. मग आता हा गेट कॅन्सल होणार नाही, मग काय करावं लागेल, इंटू तर करावं लागेल. मग कशाने करायचा, आता इथं जर आपण समजा 6 आणायचं असेल तर आपण 2 ने इंटू केलं तर येऊ शकतं. कितीने, 2 ने इंटू करा या इक्वेशनला. मग 2 5 जा 10m प्लस 2 3 जा 6n = 2 19 जा किती होते 38. बघा त्यानंतर हे जसं तसं घ्या, m - 6n = -7. आता इथं प्लस मायनस आहे बरोबर, मग प्लस मायनस आहे. आय थिंक दोन्हीही मायनस असायला हवं, लिहिताना माझ्याकडून चुकलेलं आहे. बघा इथं पण मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे, इथं पण मायनसच आहे. मग आता या ठिकाणी काय आहे की आपल्याला काय करायचं, आता इथं मायनस मायनस आलेलं आहे. मग मायनस मायनस जर आलेलं असेल तर याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. काय करावं लागेल, सबट्रॅक्ट इक्वेशन. बघा पण आता सबट्रॅक्ट इक्वेशन करत असताना साइन चेंज करून घेऊ. इथं प्लसचं मायनस, मायनसचं प्लस आणि मायनसचं प्लस. मग दोन्ही गेट कॅन्सल झाले, इथं मायनस करावी लागेल, राहिले 9m, इथं प्लस करावी लागेल. 7 × 7 14 15 हाताला 1 3 1 4 45 आले. किती आले 45. म्हणजे आपल्याकडे 9m बरोबर किती मिळाले 45 मिळाले. बघा 9m बरोबर किती मिळाले 45. तर इथं m बरोबर आपण शोधून घेऊ. m = किती होईल 45/9. मग m = काय मिळतील आपल्याला 9 1 9 9 5 45. म्हणजे m ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5 मिळाली. मग m ची 5 मिळाली म्हणल्यावर n ची शोधणं खूप सोपी आहे. मग तेच करायचं, काय आहे, पुट m = 5 इन इक्वेशन कोणत्या मध्ये ठेवता, फर्स्ट मध्ये ठेवा, काही अडचण नाही. फर्स्ट इक्वेशन काय आहे 5m - 3n = 19. फर्स्ट नंबरचं इक्वेशन होतं. मग तसंच आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. 5 इंटू m च्या जागेवर 5 ठेवा, -3n = 19. बरोबर आहे ना. मग आता 3n बाजूला काढून घ्या. -3n = 19. 5 5 जा 25. पॉझिटिव्ह येतं, इकडे काय होईल निगेटिव्ह मध्ये जाईल. मग -3n = काय राहतील खाली -6. मग दोन्ही मायनस मायनस गेट कॅन्सल होणार आहे. काय, दोन्ही मायनस मायनस गेट कॅन्सल होतात. मग राहिलं का आपल्याकडे n = 6/3. म्हणजे n ची जी व्हॅल्यू आहे ती 3 1 3 3 2 6 म्हणजे किती मिळाली 2 मिळाली. म्हणजे m मिळाला आपल्याला, किती आहे m 5 मिळाला आणि n मिळाला 2. म्हणजे 5 आणि 2 इथं लिहून घ्यायचं. धिस इज सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. बघा एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही. अशा पद्धतीने आपण हाही प्रश्न एका मिनिटात, एका सेकंदात आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. पण त्याला आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे, कुठं मल्टिप्लाय करायचं, कुठं ऍडिशन करायची, कुठं सबट्रॅक्शन करायची हे कळालं पाहिजे. घ्या लिहून फास्ट मध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4 आहे. तर मग याला आता सॉल्व्ह करताना आपण लिहून घेऊया इक्वेशन नंबर फर्स्ट. 5x + 2y = -3 इक्वेशन फर्स्ट लिहा. आणि दुसरा आहे x + 5y = 4. याला इक्वेशन नंबर काय घ्यायचं सेकंड घ्यायचं आहे.
तर बघा इथं आता 2 5 आहे, इथं 5 1 आहे, त्याच्यामुळे गेट कॅन्सल होणार नाही. मग आपण 5 ने याला इंटू करू शकतो. म्हणजे 2 नंबरचं जे इक्वेशन आहे त्याला 2 ने गुणून घ्या. 2 नंबरच्या इक्वेशनला 2 ने आपल्याला काय करायचंय, गुणून घ्यायचंय. तर या ठिकाणी 2 ने आपल्याला याला इंटू करून घ्यायचंय. मग पहिलं इक्वेशन ऍज वेल ऍज लिहितो मी इथं 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 जसंच तसं लिहिलेलं आहे. आणि दुसऱ्या इक्वेशनला आता सॉरी 2 ने नाही तर आपण काय 5 ने गुणूया. 5 ने गुणून घ्या त्याला. 5 ने गुणायचंय का, कारण की 5 ने गुणलं तिथं 5 होणार आहे. 5 इंटू एक्स म्हणल्यानंतर किती होतील, 5x होतील. म्हणजे काय 5 इंटू एक्स 5x, 5 5 जा किती होतील 25 आणि 5 4 जा किती होतील 20. बघा आता याला आपण काय करू शकतो, याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन. मग बघा सबट्रॅक्ट इक्वेशन आपण जर करतोय तर इथं काय होईल, साइन चेंज होतील. प्लसची मायनस, प्लसची मायनस, प्लसची मायनस, हे दोन्ही गेट कॅन्सल झाले. या ठिकाणी राहिलं आपल्याकडे -23y. काय -23y इज इक्वल टू इथं काय होईल मायनस मायनस प्लस म्हणजेच किती झाले -23. किती झाले -23. म्हणजेच काय झालं आपल्याकडे आता y इज इक्वल टू -23 अपॉन -23. y ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 1 आली. काय आली, कारण की 23 एक 23. आता y जर 1 मिळाला असेल तर आपल्याला काय शोधायचं आहे, x शोधायचा आहे. मग आपण काय करतो, सरळ सरळ पुट y इज इक्वल टू किती मिळाला आपल्याकडे 1 मिळाला. म्हणजे काय पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन काय आपलं ते लिहून घ्या इथं 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. मग काय झालं 5x जसं तसं प्लस 2 इंटू 1 इज इक्वल टू -3. बघा 5x इज इक्वल टू हा -3, 2 1 2 पॉझिटिव्ह इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे काय झाला 5x इज इक्वल टू -5. मोठ्या संख्येचं साइन द्यावं लागल. मग इथं काय होईल x इज इक्वल टू -5 अपॉन 5. 5 1 5 पण कोणता 1 आला -1. म्हणजे x ची किंमत किती आली -1. म्हणजेच बघा आता इथं x आणि y, x मिळाला आपल्याला 1 आणि y मिळाला -1. तर या पद्धतीने आपण हे गणित बघितलं. इथं खाली आपण लिहून घेऊ दिस इज सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. बघा एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. आपण गणिताला या ठिकाणी 10वीचा बोर्ड आहे आणि 10वीच्या बोर्डाला कोणतं जरी गणित आलं तरी तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. या पद्धतीने आपण या ठिकाणी मेथड घेतोय. तर लगेचच आपण या ठिकाणी पुढचं इक्वेशन बघूया. तर बघा आता चौथा जे काही आपलं 6वं इक्वेशन आहे काय दिलेलं आहे. आता थोडंसं इक्वेशन बघा, घाबरून जाण्याचं कारण नाही. इक्वेशन फ्रॅक्शनचं आहे पण तरी पण घाबरायचं नाही. आपण ते सोप्यातून सोपं कसं होईल हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा या ठिकाणी आता पहिलं इक्वेशन मांडून घेऊया. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. हे पहिलं इक्वेशन आहे. आता याला काय करायचं, जो आपला डेनोमिनेटर आहे त्याने इंटू करायचं. काय करायचं, याला इंटू कितीने करायचं 3 ने इंटू करायचं. आणि हा जो असेल की याला काय करायचंय 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. याला 4 ने इंटू करायचं. म्हणजे जो डेनोमिनेटर असेल त्या डेनोमिनेटरने काय करायचंय इंटू करायचं. एवढं लक्षात ठेवायचं. मग आता लगेच करूया आपण. बघा याला 3 ने म्हणजेच थोडस तुम्हाला समजेल असं आपण ही मेथड एक एक्स्ट्रा ऍड करूया. काही अडचण नाही. मग इथं काय होईल 3 इंटू 1/3 म्हणजेच 1/3x प्लस 3 इंटू काय y इज इक्वल टू 3 इंटू 10/3. बघा कळतंय का तुम्हाला, मी काय केलं 3 ने इंटू केलं सगळ्यांसोबत. इथं पण या ठिकाणी त्याला 4 ने इंटू करायचं दुसऱ्या इक्वेशनला. मग काय येईल 4 इंटू 2x येईल प्लस 4 इंटू 1/4y बरोबर. त्यानंतर इज इक्वल टू काय येईल 4 इंटू 11/4. बघा आता काय काय होईल, हा 3 गेट कॅन्सल, हा 3 गेट कॅन्सल, हा 4 गेट कॅन्सल, हा 4 गेट कॅन्सल. म्हणजे इथं काय उरलं 1x म्हणजे काय उरेल रे बोला x उरेल प्लस 3 इंटू y काय होतील 3y इज इक्वल टू 10 ऍज वेल ऍज इक्वेशन नंबर. या ठिकाणी समजा आपण याला 1 देऊ.
तर हे तिसरंही चालतं. मी तर इक्वेशन लिहिलं नाही. समजा इक्वेशन नंबर जर तुम्ही याला 1 घेतला, इक्वेशन नंबर याला सेकंड घेतला, तर याला इक्वेशन नंबर थर्ड आपण घेऊ शकतो. मग पुढचं काय, 4 into 2 किती होतात, 4 2 चा 8x प्लस काय करावं लागेल, आता पुढे जाऊया. 4 2 चा 8x झाले, इथं काय 1y म्हणजे फक्त काय राहिला y इज इक्वल टू इथे किती राहिले 11. इक्वेशन नंबर 4 आपल्याला मिळालं. तर मग आता इथं 3 आहे, इथं y आहे, इथं x आहे, इथं 8 आहे, म्हणजे त्या ठिकाणी होणार नाही. मल्टिप्लिकेशन तर करावं लागेल. 3 ने आपण या 2 नंबरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून बघू कशाने, 3 ने करायचं आहे. मग बघा वरचं इक्वेशन जे आहे ते आपण ऍज वेल ऍज लिहू, x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे मी वरचं इक्वेशन ऍज वेल ऍज लिहिलं. 3 8 जा 24 म्हणजे 3 8 24 प्लस जसा तसा 3y जा 3y जसं तसं घेतलं, त्यानंतर 3y जा 33. आता याची काय होईल, दोन्ही ऍडिशन असल्यामुळे सबट्रॅक्शन आपण करून घेऊ. सबट्रॅक्ट इक्वेशन बघा 3 3 गेट कॅन्सल झाले, 24 मधून x गेला, मायनस 23x राहिले. इथं बघा काय होईल, आता 24 मधून 1x गेला, खाली किती राहिले 23. त्यानंतर आता इथं काय 33 मधून 10 गेले, मायनस किती राहतील 23. मग आता इथं बाजूला घेतो मी, वरती बघा की काय झालं आपल्याकडे, मायनस 23x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, मायनस 23 मिळाला. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय होईल, दोन्ही मायनस मायनस गेट कॅन्सल होणार आहे. इथं मायनस आहे, पुन्हा त्याला कट केल्यावर तुम्ही म्हणशाल सर तिथं ऍडिशन झाली का, बरोबर आहे की नाही, आणि तिथं मायनस आहे, दोन्ही गेट कॅन्सल होणार आहे. पण मग तिथं मी कट मारले की ती प्लस सारखे दिसेल. मग आता इथं काय मायनस 23 अपॉन मायनस 23 वजा 23, एक्स ची किंमत आली 1, मायनस मायनस गेट कॅन्सल. बघा एक्स मिळाला. कसं वाटलं, अवघड होतं गणित, दिसायला अवघड होतं फक्त, पण ते सोप्यामध्ये उत्तर निघलं. त्यानंतर आता इथं पुन्हा घ्यायचं की पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा. आता तुम्ही सर फर्स्ट मध्ये ठेवलं तरी येतं आन्सर, पण ते डिफिकल्ट जातं, म्हणून आपण काय करतो, मी थर्ड मध्ये ठेवतो. कशामध्ये, थर्ड मध्ये, म्हणजे तुमचा त्या ठिकाणी तुमचे सगळे फ्यूज उडून जायचे फर्स्ट मध्ये ठेवलं तर त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करूया, थर्ड मध्ये ठेवूया. मग आता काय येईल की लक्ष द्या की इथं थर्ड नंबरचं इक्वेशन काय आहे, x प्लस 3y दिसतंय का, x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग x च्या जागेवर 1 ठेवला, प्लस 3y जसा तसा 10 तसेच तसे, 3y इकडे काढला, 10 मायनस किती होईल 1, कारण की हा पॉझिटिव्ह होता, बरोबर चिन्हाच्या पलीकडे फेकला गेला, निगेटिव्ह झाला. मग काय झालं, 3y इज इक्वल टू 9, y इज इक्वल टू काय झालं 9 अपॉन 3. y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3 1 3 3 3 9 म्हणजे 3 3 9. म्हणजे x आणि y च्या ज्या व्हॅल्यू आहे ती आपल्याला एक x ची मिळाली 1, y ची मिळाली 3, म्हणजे x ची 1 आणि y ची किती मिळाली 3. म्हणजे या पद्धतीने आपण आन्सर सोडवलेलं आहे. दिस इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन, असं खाली लिहून घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे 7वं इक्वेशन आहे, त्या 7व्या इक्वेशन मध्ये 99x प्लस 101y इज इक्वल टू, म्हणजे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499, आणि 101x प्लस 99y इथं काय आहे 99y आहे, 99y इज इक्वल टू 501. तर या इक्वेशन मध्ये आता थोडासा चेंज होणार आहे. पहिले 6 इक्वेशन जे आपण बघितले त्याच्यामध्ये आणि या इक्वेशन मध्ये बराचसा फरक येणार आहे. तो फरक काय, तर या इक्वेशन मध्ये सर्वांनी आता थोडस लक्ष द्यायचंय की हे इक्वेशन चेंज कसं. मग बघा एकदा मी इक्वेशन लिहून घेतो, हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन, आणि इथं लिहून घेऊया 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इक्वेशन नंबर काय आहे, सेकंड आहे, बरोबर. आता यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल कशा पद्धतीने सोडवायचं, मग याची एक मेथड आहे ती सांगतो मी तुम्हाला. अगोदर ऍडिशन करायची,
ऍडिशन केली, जे येईल त्याला जर डिवायडेड केलं तर 3 नंबरचं इक्वेशन सापडतं. त्यानंतर सबट्रॅक्शन करायचं, त्याला जर डिवायडेशन केलं तर 4 नंबरचं इक्वेशन सापडतं. मग एक्स सापडेल किंवा वाय सापडेल, वाय सापडला किंवा एक्स सापडला तो पुटअप करायचा आणि दुसरी व्हॅल्यू सापडेल. मग आता या ठिकाणी याला अगोदर काय करायचं, ऍडिंग इक्वेशन करायचं. काय करायचं, ऍडिंग इक्वेशन. मग इक्वेशन जर ऍड करत असलो 99 आणि 101 किती होणार आहे, 200 होतात ना, प्लस आता 101 आणि 99 किती होतील, इथं पण 200 होतील, 200 वाय आणि 499 आणि 501 जर ऍड केला तर इथं आय थिंक 1000 होतील, होतातच, आय थिंक नाही होतातच, बरोबर आहे की नाही. मग आता या तीनही संख्या अशी संख्या बघायची तिने भाग जाईल. मग बघा डिवायडेड बाय 200 दोन्ही साईडला, डिवायडेड बाय बोथ साइड ऑफ 200. मी फक्त डिवायडेड बाय 200 लिहिलेलं आहे. मग आता 200 वनदा 200 वनदा आणि 205 जा म्हणजे काय मिळालं आपल्याला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3 मिळालं आहे. किती मिळालं, तिसरं मिळालं, थर्ड नंबर इक्वेशन मिळालं. मित्रांनो आता चौथं आपल्याला काय बघा, ऍडिशन झाली, ओके. त्यानंतर डिवायडेशन होता, तोही त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आता आपल्याला तिसरं इक्वेशन मिळालं. मग पुन्हा एक मांडणी जशी तशी करून घ्यायची. 99x प्लस 101y इज इक्वल टू 400. 99 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता इथं फक्त सबट्रॅक्ट म्हणायचं. काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन. काय करणार आहे मी, इक्वेशन सबट्रॅक्ट करणार आहे. मग इथं प्लसचं मायनस आणि प्लसचं मायनस, ओके. आता बघा इथं काय राहील, मोठ्या संख्येचं साइन राहील म्हणजे 2x किती राहील, 2x. इथं राहील 2y प्लस 2y आणि इथं राहील -2. बघा याला कितीने डिवाइडेड करू शकतो, 2 ने. मग इथे लिहून घ्यायचं डिवायडेड बाय 2, डिवायडेड द बोथ साइड बाय 2 असं जरी लिहिलं तरी चालतं. मी शॉर्ट मध्ये लिहिलं. मग 2 1 2 2 1 2 2 1 2 म्हणजे काय येईल, -x प्लस y इज इक्वल टू -1. बरोबर आहे की नाही, -x प्लस y इज इक्वल टू -1 येईल. हे इक्वेशन नंबर किती मिळालं, 4th नंबर मिळालं. मग आता तिसरं आणि चौथं इक्वेशन मिळाल्यानंतर काय करायचं, तर त्या दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जी होईल ती करायची. मग आता इथं लिहून घेतो मी तिसरं इक्वेशन काय आहे ते बघा. हे तिसरं इक्वेशन घेतलं, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि चौथं इक्वेशन हे होतं ते लिहून घेतो -x प्लस वाय इज इक्वल टू -1. बघा आता याची काय आहे की हे दोन्ही गेट कॅन्सल होणार आहे, ऍडिशन होती म्हणून इथे लिहायचं ऍडिंग इक्वेशन. कोणतं, थर्ड अँड फोर्थ. आता मी बरेचसे लिहिले नाही, तुम्ही लिहून घ्यायचे कारण की ते शॉर्ट मध्ये आहे. मग आता x गेट कॅन्सल झाला, y किती होतील 2y आणि 5 मधून 1 गेला, राहिले 4. म्हणजेच आपल्याला जी काही 2y इज इक्वल टू किती मिळाले, 4 मिळाले. म्हणजे y ची किंमत काय होणार आहे, आपल्याला मिळणार आहे y इज इक्वल टू 4/2. म्हणजे y किती मिळाला मित्रांनो, 2 मिळाला. आता y तर 2 मिळाला, मग x शोधायचा. आता पुट y इज इक्वल टू 2, y सॉरी इथं आपण घेऊया पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. कोणत्यामध्ये, पहिल्यामध्ये आपण ठेवत होतो. मग पहिलं इक्वेशन भलं मोठं आहे, मग त्याच्यात न ठेवता आपण काय करू, आता 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये ठेवू. म्हणजे इक्वेशन नंबर थर्ड मध्ये ठेवू. मग थर्ड नंबरचं इक्वेशन काय आहे हे बघा. थर्ड नंबरचं इक्वेशन आपल्याला दिलंय x प्लस वाय इज इक्वल टू 5. मग घ्या x प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे एक्सच्या जागेवर तर एक्सच ठेवायचे आहे, वायच्या जागेवर 2 ठेवला इज इक्वल टू 5. मग इथं काय येईल, x इज इक्वल टू 5 मायनस 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली, 3. बघा x आणि y च्या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. x ची व्हॅल्यू किती मिळालेली बघा, x ची व्हॅल्यू किती मिळाली, 3 मिळाली. y ची किती मिळाली, 2 मिळाली. म्हणजे 3 आणि 2 त्याला खाली लिहून घ्यायचं. धिस इज सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. बघा किती सोपं आहे, अगदी सोपं आहे, काहीच नाही. म्हणजे थोडंसं क्रिटिकल होतं गणित, पण त्याच पद्धतीने सोडल्या गेलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी एकदा जर आपण गणितामध्ये रुची दाखवली
की ते बरोबर त्या ठिकाणी सुटत असतं. या ठिकाणी याचाही स्क्रीनशॉट मारून घ्या. लगेच आपण शेवटचं इक्वेशन बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 आपला हा शेवटचा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्नही जो 7व्या नंबरचा आपण सोडवला त्या पद्धतीनेच आहे. मग आता या ठिकाणी हा प्रश्न आपण लिहून घेऊया. याचं पहिलं इक्वेशन आहे 99x प्लस 57y इज इक्वल टू 172. इक्वेशन नंबर हा फर्स्ट आहे. आणि दुसरा आहे 57x प्लस 49y इज इक्वल टू काय आहे 252. काय आहे 252 सेकंड नंबर इक्वेशन. मी काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला याची ऍडिशन करून घ्यायची. मग याला करू आपण ऍडिंग इक्वेशन. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि सेकंड आपण ऍड करतोय. मग आता ऍड करत असताना काय होणार आहे की 49 आणि 57 किती होतात ते आपण बघायचंय. आय थिंक किती होतील बघा, 7 आणि 7 14 16 17 म्हणजे त्या ठिकाणी किती येतील 57 आणि 49. मग त्याची बेरीज आपल्याला करायची. मग 57 आणि 49 ची बेरीज किती येतील बघा 106 येतील. किती 106 येईल. आणि इथं पण 106x प्लस इथं पण तेच येईल ना. मग 106y इज इक्वल टू काय होईल आता 2 प्लस 2 4 7 प्लस 5 12 1 कॅरी 2 प्लस 2 4. म्हणजेच आता काय झालं की 106 आणि 424. मग आता कोणत्या एका टेबल मध्ये मग 106च्या टेबल मध्ये ते आहे. काय 106 टेबल मध्ये आहे. म्हणून त्याला आपण काय करू शकतो डिवायडेड. कितीने डिवायडेड करायचं डिवायडेड बाय 106. बघा 106 1 जा 106 प्लस 106 1 जा 106 इज इक्वल टू 106 4 जा. इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालेलं आहे. मग आता इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता फोर्थ इक्वेशन आपल्याला शोधावं लागेल. मग आता इथं काय करतो मी दुसरं इक्वेशन लिहून घेतो, कारण की ते मोठं इक्वेशन आहे ते वरतून लिहितो. 57x प्लस 49y इज इक्वल टू 252. आणि त्यात आता दुसरं इक्वेशन कोणतं आहे पुढचं आपलं ते लिहून घेऊया. 49x प्लस 57y इज इक्वल टू 172. आता याला काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचंय. काय करायचंय सबट्रॅक्ट. इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड का सेकंड फ्रॉम फर्स्ट, फर्स्ट फ्रॉम किंवा सेकंड फ्रॉम फर्स्ट करतोय आपण. सेकंड फ्रॉम फर्स्ट. मग आता आपल्याला काय करायचंय सेकंड फ्रॉम फर्स्ट जो काही असेल 57x म्हणजे 57x प्लस 49y इज इक्वल टू 252. बघा आणि पुढचा आहे 49x प्लस 57y इज इक्वल टू 172. मग याचं आता सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करून घेऊया. साइन चेंज झाले. आता 57 मधून जर 49 काढले खाली किती राहतात फक्त 8x राहतात. इथं काय राहील मायनस होईल. इथं मायनस 8y राहतील आणि इथं किती होईल मायनस नाही इथं पॉझिटिव्ह राहील, कारण की पॉझिटिव्ह मोठ्या संख्येचं साइन. इथं 80 राहील. म्हणजे याला डिवायडेड कितीने करू शकतो आपण डिवायडेड बाय 8 ने. बरोबर आहे. मग 8 1 जा 8 म्हणजे x राहिले. 8 1 जा 8 इथं किती राहिले y आणि 8 10 जा 80. इक्वेशन नंबर 4 आपल्याला या ठिकाणी मिळालं. मग आता थर्ड आणि फोर्थ इक्वेशन त्या ठिकाणी त्याची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. कोणतंही थर्ड नंबरचं इक्वेशन ते लिहून घ्या. x प्लस y इज इक्वल टू 4 आणि x मायनस y इज इक्वल टू 10. याची आपल्याला काय करायची ऍडिंग इक्वेशन. कोणतं थर्ड आणि फोर्थ म्हणजे थर्ड अँड फोर्थ. बघा आता y गेट कॅन्सल. x किती होतील 2x इज इक्वल टू किती झाले 2x इज इक्वल टू 10 आणि 4 किती झाले 14 झाले. किती झाले 14. मग या ठिकाणी आपल्याला बघायचंय 10 आणि 4 जर 14 होत असेल तर पुढे जाऊया आपण. आता मग पुढे काय करावं लागल बघा. x इज इक्वल टू काय 14 अपॉन किती आहे 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली इथं
बेक बे साती 14, एक्स ची व्हॅल्यू आली 7. बघा आपल्याला या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू मिळाली. आता अशीच व्हॅल्यू आपल्याला वाय ची शोधायची. मग वाय बघा काय करावं लागेल, पुट एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन कोणत्या मध्ये, थर्ड मध्ये ठेवा. थर्ड नंबरचं इक्वेशन काय आपल्याकडं बघा इथे दिलेले आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. हे थर्ड नंबरचं इक्वेशन आपल्याकडं आहे. मग ते लिहून घेऊ आपण, एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती 4. म्हणजे आपल्याला एक्स च्या जागेवर किती ठेवायचे, 7 प्लस वाय इज इक्वल टू 4. मग वाय इज इक्वल टू 4 मायनस 7. मग वाय इज इक्वल टू मायनस किती राहतील, 3 राहतील ना. म्हणजे वाय ची किंमत किती आली, -3. एक्स ची किंमत आणि वाय ची किंमत आपल्याला मिळाल्या, एक्स ची मिळाली 7 आणि वाय ची मिळाली -3. म्हणजे इथं लिहून घ्यायचं, धिस इज सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. बघा या पद्धतीने मित्रांनो, बघा जो आपला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट होता 1.1 किती अतिशय सोपा आहे. फक्त आपण काय करतो, गणिताला घाबरतो. पण गणिताला आता घाबरून जायचं नाही, कारण की आपण आपल्याला या युट्यूब चॅनल मार्फत प्रत्येक प्रॅक्टिस सेट घेऊन येतोय. आणि आपल्या युट्यूब चॅनलला ही प्रॅक्टिस सेट बघण्यासाठी सर्वांनी व्हिजिट करा. त्या ठिकाणी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि जर जे कळालं नसेल तर ते या ठिकाणी माझा युट्यूब चॅनलवरती नंबरही आहे, ते त्या ठिकाणी त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून किंवा मेसेज करून सर हे आम्हाला कळत नाही समजून सांगू शकता का, तेही तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण या ठिकाणी हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. तरी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. उद्या पुन्हा आपण प्रॅक्टिस सेट जो काही पुढचा आहे त्याच्यात भेटणार आहोत. तर स्क्रीनशॉट ज्याला काढायचा त्याने काढून घ्या.